मुंबईमध्ये पडलेल्या जोरदार पावसाने मुंबईची तुंबई झाल्याचं पाहायला मिळालं। सायन हायवे लगतच्या एव्हरार्ड नगर येथील सबवेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। सबवे पूर्णपणे जलमय झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आणि यामुळे स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। पाणी भरल्याने पंपाच्या साहाय्याने पाणी उपसण्याचं काम सुरू करण्यात आलं। दरवर्षी पावसाळ्यात या भागामध्ये पाणी तुंबण्याची समस्या समोर येत असते, मात्र यंदाही पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाच्या मान्सूनपूर्व कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। मुंबई उपनगरात अनेक भागात रात्री पावसाने दमदार हजेरी लावली। अंधेरी ते कांदिवलीत अनेक भागामध्ये जोरदार पाऊस पडला। सकाळपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने रात्रभर परिसरात जोरदार हजेरी लावली। ईशान्य मुंबईमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग। भांडूप आणि इतर भागात सखल भागात पाणी साचलं। काही भागात पहिल्याच पावसात नालेसफाईची पोलखोल पाहायला मिळाली। नाल्यातून सगळं पाणी रस्त्यावर आल्याने दुर्गंधी पसरली। भांडूप कोकणनगर विभागात सखल भागांमध्ये पाणी साचलं। गेल्या आठवड्याभरापासून दडी मारलेल्या पावसाने ठाणे जिल्ह्यात दमदार हजेरी लावली। ठाणे शहरासह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी आणि मुरबाड परिसरात पावसाची संततधार सुरू होती। गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने आणि घामाने त्रस्त झालेल्या ठाणेकरांना या पावसामुळे दिलासा मिळाला असून हवेत गारवा निर्माण झालाय, मात्र चाकरमान्यांचे हाल होत आहेत। भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने परिसरात गारवा निर्माण झालाय। गेल्या अनेक दिवसांपासून उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसामुळे मोठा दिलासा मिळालाय। अचानक आलेल्या पावसाने बाजारपेठेत नागरिकांची धावपळ झाली, तर अनेकांनी पहिल्या पावसाचा आनंद लुटला। ग्रामीण भागात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, मात्र शेतीच्या कामांना वेग येण्यासाठी आणखी समाधानकारक पावसाची अपेक्षा व्यक्त केली जाते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।